का आता? आता तू म्हणत तसं करू. मी म्हणत तसं म्हणजे आता मी काय म्हणते, हिर नाव करून घ्या. पैसे द्या राहिले विहिरीचा, घराचा रुपया सगळं. आता विहिरीत किती 50,000 फक्त राहिले. मग तेवढं द्या, नावा करून घ्या. आणि ती म्हणते घराच पैसे द्या आधी. घराच काय, घर कोण चाललंय म्हणा, आम्ही आमच्या नावात घेत नाही म्हणा. तुझ्या देतो बाबा, थांब म्हणा. पैसे एवढा काय खजिना नाही, झाड लावून नाही ती घरात तोडायचं तरी आणून द्यायचे तुला म्हणा. हा बरोबर आहे. आज माझं म्हणणं काय ती 50,000 देऊन विहीर पहिल्यांदा सगळी नावावर करायची आणि पुन्हा बाकीचं मग घराचं ही पुन्हा नाव करून घरपैकी पैसे भेटले. बरोबर आहे. पण सगळं देऊन पुन्हा नाही मग गेल्यावर काय करायचं? परत मग काय बोंबलत बसा. हारभार खाल्ले ना हात कोरडं. त्यामुळे एक एक टप्प्याटप्प्याने करू मग. तुझ्यापाशी बी तो काय लगेच नाव करून देणार आणि माझ्यापाशी काय पैशाचा खजिना नाही. ती लगेच खजिना आणायचा आणि द्यायचा आणि झाडाचा पैसे तोडायचे आणि पुन्हा द्यायचे. टप्प्याटप्प्यानं द्यायचं म्हणलं. विहिरीचं देतो म्हणा, हे नावा करून दे. नाही म्हणलं तर राहू द्या मग. दे म्हणा ते हाय तर ₹1,00,000 ती माझी माझी. हिर आता नाही दिले काय हिर हिर करताय? द्यायचं काय समज आहे? आपली हिर आहे. होय तुमची हिर आहे. तुम्ही आणलं होतं कोकलेली वाटतंय. आपलं 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 करून ये. मला पटत नाही. आपलं ते आपलंच मला. 7-12 आहे माझा. 7-12 अजून काय करायचं? पाणी देऊ नका म्हणलं तर माझा भाव काय जास्त कडा, माझा भाव काढून देतो, मटणं खायला घालतो आणि आता 7-12 तुमचा आहे रे. अहो तुम्ही तर किती आटल्या गाठीचा माणूस आहे. तिथं शिकवायला लागला हो. एका हाताने टाळी वाजत नाही, 2 हात घ्यावा तेव्हा टाळी वाजते. शिकवायला लागला इथं तुम्ही. मग तुम्हालाच हे करायला तर काय की मी चालू करून देत नाही. त्या दिवशी तुम्ही हे केलं मटण खाऊन बा माझं चालू करायचं आहे. हिरीत आपल्याला रान भिजवाय होईल. रान बे भावालाच, हिर बे भावालाच, घर बे भावालाच, मसर बे भावालाच, शेरड बे भावालाच, सगळं भावाला. अजून घराचे पैसे भावालाच द्या. तुम्ही बसा आता रोजगाराला. खुरपी घेऊन कामाला जावा आता पाटे घेऊन. विचारा कुठं काम आहे का? मित्रांनो माझ्या नवऱ्याला काम असलं तर बघा, बोलवाय कामाला काय या. आणि द्या भावाला पैसे आणून. बिघडला हवा तुम्ही. काय घरात कसं 2 गाडीची 2 चाक सरळ असली का नाही, गाडी सरळ चालते. मग माझी काय गाडी वाकडी जातोय? कुठे गाडी पडली? तुम्ही वाकडा आहे. तुम्ही कसं आहे वाकडा आहे. तुम्ही एका बाजूने उभं राहत नाही, ठाम उभं राहायचं असतं. थोडं बाहेर पळताय, थोडं बायकडे पळताय. 2 डगली हात ठेवून आहे तुम्ही. म्हणजे कुठं चांगलं खायला भेटल ती तुम्हाला पाहिजे. आणि ते शिकवायला लागला मला. आता माझं डोकं चालू ना. आता डोकं कसं चाललं? ते आज म्हणले पैसे घेऊन ये. पैसे घेऊन ये, पैसे घेऊन ये. भाव एक वापरतोय. पैसे दे, पैसे दे. आता काय पैसे झाड लावले काय की पैसे द्यायचे नाही. नाव करायचं म्हटलं बसतोय आणि पैसेच पाहिजे त्याला. काय करा? मी तर झाडायचं मी द्यायचंय कसलं. बाजारी बी दिली नाही, काय पायरी बर खामोस दिली नाही. कष्ट केलंय का तुम्ही म्हटलं? लोक टेस्ट बघायसाठी किलो हाय गेल्या वर्षी खावा गपचूप. बाजरीचं पीठ संपलंय, बाजरी करायला म्हणते आज. दररोज 5 वाजता ना आमचं नीट केलंय का? करायचं काय नाही करायचं. बाजरी पीठ आहे अजून 2 दिवसाचं, पण दळून आणलं कसं? पण आज शनिवार आहे, जातो की बाजारला जाऊन. कुठं बाजारला? राखमा सर काय काय नाही बाजार काय काय नाही सांगणार, पुन्हा घोळून बसल. सगळं आहे का? मला चिठ्ठी लिहूनच दे.
देणार येते का लग्न लिहिलं का जरा आता वय पुरे घेऊन साखर मी सांगते तसा साखर 2 किलो, निर्माणा 2-3 किलो, साबणाला डझनभर, भांड्यात साबणाला अर्धा डझन, तेलाची बाटली, परत कोळाची बिस्किटचं पुडं, परत शेंगदाणं, बेसनचं पीठ 1/4 किलो, मटकीची डाळ, परत तुरीची डाळ असला आणा की, खोबरं आणा थोडंसं, हळदीचा पुडा, चहाच्या पावडरचा पुडा, दालचिनी लवंगा काय आता म्हणलेस कशाला पाहिजे, गव्हाचं 1 ठिकर, गव्हाच ठिकर, तेला डबा असला आणावा. तेला डबा मी आणत नाही, पिशवी आणणार 1-2 पिशव्या. मग गाडीवर मला डबा झालायच कोण ना तू चल मग मला डबा येत नाही एकट्याला तसा कोणाला डबा द्यायला येत नाही पुन्हा गावात ठीक गाडीवर आणायचं कसं इतकं कुणी दगड हाणला बरं फत्र्या कोणी तर दगड हाणला बघ का माझार गेलं वर आठवड्याचा बाजार आणला म्हणजे आमच्या आपल्या गावात बाजार आहे पण एवढा असं मोठा नाही म्हणून भाजीपाला काय काय नाही द्यायचा भेंडी आणतो कारले काळी कारली नको पांढरी काळी कारली नसते असत मग ती तसं कसं असते पुन्हा फ्लावर कोबी आणतो तुम्ही म्हणलाय खरं ऐकून घेतलंय खरं मी सांगितलंय खरं जेव्हा घरात येईल तेव्हा म्हणायचं नवरा चांगला आहे झोपे लागली काय खाऊन पिऊन वाढायला दिसलं लगेच पिऊन आलं काय करताय नेमकं काय जाताय जातो का बाजारला मला आता जाऊ का दुपारी जाऊ 5 वाजता जाऊ शनिवार 5 वाजता जाऊ का आता लवकर सोडा मस्त आता मस्त सोडतो मान पुन्हा लवकर बांधायची आणि जायला 5 वाजता स्वस्त मिळते मला स्वस्त काय अगं 30 रुपये पिंडी 10 रुपयाला मिळते मिळत आता दुष्काळ आहे आग खपण गेले हो फुकट द्यायची अहो पण खपण तिकडं मेन म्हणजे आता दुष्काळ असल्यामुळे जरा महागच आहे सगळीकडे महाग मग अगं 2-3 हजार रुपये चोरा होईल बाजार सगळा नाही म्हटलं 3,000 रुपये लागतील आणि गावात दिवाळी आली ते लक्षावर दिवाळी आपण साजरीच करायची नाही दिवाळी साजरी करणार आता पैसा नाही दिवाळीला 10,000 रुपये खर्च होतो त्यावेळी दिवाळी आपली दररोजची दिवाळी म्हणायची आता तू मला ही 3-5 वरनं आता मला 10-15 हजार रुपये चोरा करायला टपली म्हणा आधी घरातला बाजार माझ्या आई बापाची गरीब होती पण दिवाळीची थाटात करायची कापड पिपड आणून आम्हाला